त्यासाठी प्रदान केले जाईल। सामन्याला होईल सुरुवात। सलामीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये करम मडवी आणि दुसऱ्या बाजूला सूरज पाटील, तर पहिलं षटक शुभम गीते बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे। सागर भाऊ शेडगे यांच्या वतीनं पारितोषिक पहिल्या चेंडूवर षटकार खेळला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। शुभम गीतेचा पहिला चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6 धावा। थँक्यू थँक्यू। त्याचबरोबर 1000 रुपयांच्या पारितोषिकासाठी पात्र झालाय। अगदी आपण पाहतो या किरण मडवी, सन्माननीय बाळासाहेब ओसवाल, कार्यक्षम नगरसेवक पुणे मनपा आणि त्याचबरोबर सागरभाऊ शेडगे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक। पुन्हा एकदा यावेळेला तर अगदी आपण पाहत वेळेस सिंगल प्राप्त केली जाईल। दुसऱ्या धावेसाठी कॉल तर केलाय आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक असेल। कार्यक्षम कार्यकर्तृत्व नगरसेवक सन्माननीय दिनेश उर्फ पिंटू भाऊ दाडवे यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल 1000 रुपयांचं पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी असेल। हीच खासियत आहे मानाच्या करंडकाची। यावेळेला अगदी आपण पाहतोय एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल, उसळी घेतली थोडीशी चेंडूनं। धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे। धावफलकावरची धावा आहेत त्या 8 धावा आणि ही पारितोषिक वाढत जातात। सालाबाप्रमाणे नक्कीच आपण पाहिलं तर ही पारितोषिक वाढत जातात। ही खासियत आहे मानाच्या करंडकाची। मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक तुम्ही पाहतायत आणि एक महत्त्वपूर्ण बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते। धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी गावठाण उरण या 2 संघांच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आपल्या पुण्याचं रणमशीन, सद्यस्थितीला अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू महेश नानगुडे यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते। हार्दिक स्वागत। अनेक स्पर्धांमध्ये सद्यस्थितीला आयकॉन आयडॉल म्हणून या खेळाडूला फार मोठी मागणी आहे आणि पुण्यनगरी बरोबर अगदी आपण पाहतोय मुंबई नगरी देखील गाजवताना पाहायला मिळतोय आपल्या अफलातून फलंदाजीनं। आपलं हार्दिक स्वागत असेल। सागर शेठ सोळंकी यांच्या माध्यमातून पारितोषिक विकेट हॅट्रिक जर पूर्ण झाली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाईल। व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय। टोटल वरती नजर टाकली तर 9 धावा धावफलकावरती। शुभम गीते एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे। सातत्यानं धानोरी स्पोर्ट क्लबमध्ये खेळताना आपण पाहिलेलं आहे। गत वर्षीची संगमनेरची स्पर्धा असेल, लोणी प्रवार या ठिकाणची स्पर्धा असेल, मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार यानंच घेतला होता। गणेश भाऊ मोहिते क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून पारितोषिक सलग 3 चेंडू डॉट जर टाकले तर पारितोषिक असेल 1000 रुपयांचं पारितोषिक। खेळाडूंवरती प्रचंड मोठी पारितोषिकांची बरसात, खैरात, मानाचा करंडक तुम्ही पाहतायत। शुभम गीतेचं पहिलं षटक चालू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा। 4 षटकांचा खेळ, 24 चेंडूंचा झटपट खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय। कोण बाजी मारणार? एका बाजूला धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी तर दुसऱ्या बाजूला गावदेवी गावठाण उरण, अशी लढत क्रिकेट प्रेमी पाहतायत। हे मैदानाला एक वेगळेच सौंदर्य पाहायला मिळतंय, परंतु या सौंदर्याच्या पाठीमागे एक संघर्ष देखील आहे। आमच्या संयोजकांनी घेतलेली कष्ट आहे, मेहनत आहेत। डीडी स्पोर्ट्स अगदी आपण पाहतोय सगळ्या संयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्यानंतर मात्र याही वर्षी मोठ्या थाटामाटात मानाचा करंडक चालू झालाय। यावेळेला डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू। या ठिकाणी सलग 3 चौकारांसाठी सन्माननीय भीमराव साठे, शहराध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पुणे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 1100 रुपयांचं पारितोषिक। कोणत्याही कॅमेरा स्टँड मध्ये चेंडू जर खेळला तर संतोष आतकर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक। कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय। धावबाची संधी
डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता, परंतु फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय. टोटलवरती नजर टाकली तर 12 धावा धावफलकावरती. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतोय गावदेवी गावठाण उरण, भीमरावजी साठे शहराध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पुणे, 1100 रुपयांचं पारितोषिक, सलग 3 चौकारांसाठी हे पारितोषिक असणार आहे. हे सगळे सी पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व व्यासपीठावरती बसलेले आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारी व्यक्तिमत्व. सन्माननीय पिंटूभाऊ धाडबे, कार्यक्षम कार्यकुशल नगरसेवक यांच्या माध्यमातून सलग 3 चौकारांसाठी आणि सलग 3 षटकारांसाठी देखील 1,500 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे. एका बाजूला पाऊस थांबलाय, पावसाळी क्रिकेट आहे, परंतु बक्षिसांचा पाऊस खेळाडूंवरती त्या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही सगळी सी पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व जी व्यासपीठावरती बसलेली आहेत. अगदी आपण पाहतोय 4ही क्रमांकाचे पारितोषिक याच मान्यवरांच्या वतीने दिली गेलेली आहेत. आणि अगदी आपण पाहतोय वैयक्तिक देखील अनेक पारितोषिक ते खेळाडूंवरती या पारितोषिकांची बरसात करताना पाहायला मिळत आहेत. राहुल अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. स्कोरवरती नजर टाकली तर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 रन ऑन स्कोर कार्ड. स्ट्राईक एंडवरती अगदी आपण पाहतोय करण मडवी. डावखुरी आताचा तेजपुंज तारक पहिल्याच सामन्यात आकर्षित केलं, प्रभावित केलं आणि यावेळेला देखील प्रभावित करतो या सामन्यामध्ये. करण मडवीच्या बॅट मधून एक दमदार धडाकेबाज अफलातून षटकार. आता एक पारितोषिक येतं एक मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. हा, व्यासपीठावरती जे मान्यवर बसलेले आहेत त्या मान्यवरांसाठी पारितोषिक. जर व्यासपीठावरती झेल जर टिपला तर सन्माननीय संतोष हातकर यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. पहा, मान्यवरांनी पारितोषिक आतापर्यंत लावली होती, आता मान्यवरांसाठी देखील पारितोषिक आहे. जे व्यासपीठावरती मान्यवर बसलेले आहेत त्यांनी जर झेल टिपला तर सन्माननीय संतोषजी हातकर यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल 1,000 रुपयांचं. टोटलवरती नजर टाकली तर सांघिक धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. गावदेवी गावठाण उरण, करण मडवी नाबाद 17 धावांवरती खेळतोय. यावेळेला पुन्हा एकदा पिकअप केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकारासाठी. स्कोर कार्ड मूव ऑन. त्या ठिकाणी नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत येईल. हा चौकार म्हणून पंचांचा निर्णय येताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांमध्ये कुणीही झेल टिपो. प्रेक्षकांसाठी पारितोषिक सागर भैया बलकवडे यांच्या माध्यमातून 300 रुपयांचं पारितोषिक. प्रेक्षकांनी झेल जर टिपला नक्कीच पहिल्या 2 तासात शेअर मार्केटमध्ये प्रचंड उलाढाल, पारितोषिकांची प्रचंड बरसात या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळते. टोटलवरती नजर टाकली तर 24 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. सागरदादा शेडगे, चेतनदादा भाटे आणि पिंटू भाऊ मांगडे आमच्यावरती प्रेम करणारी व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद असेल. अगदी आपण पाहतोय समालोचकांवरती या प्रेम करणारी स्पर्धा, खेळाडूंवरती प्रेम करणारी स्पर्धा, प्रेक्षकांवरती प्रेम करणारी स्पर्धा, मानाचा करंडक तुम्ही पाहतायत. यावेळेला एक्सप्रेस बॉल, परंतु थोडीशी भरकटणारी लेंथ अगदी आपण पाहतोय. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय येताना जो पाहायला मिळतोय. टोटल वरती नजर टाकली तर धावफलक 26 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय.
आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय तिसरे पंच त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होतील, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसरे पंच चेक करतील. अगदी आपण पाहतोय क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जगभरात लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. पारितोषिक एका बाजूला येत आहेत. आमचे मार्गदर्शक अलंकारिक शब्दांचा खजिना आदरणीय नरेशजी ढोमे यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी जमा आहे. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपकजी मंडले सर यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक. अगदी आज आपण पाहतोय सर स्वतः स्कोरिंगसाठी बसलेले आहेत. आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय खेड तालुक्याचा एक सुमधुर आवाज उत्तम सावंत सर यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी जमा आहे. तर निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. सन्माननीय सागरदादा शेडगे, चेतनदादा भाटे आणि त्याचबरोबर पिंटूभाऊ मांगडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. व्हाईट बॉल फक्त मानाचा करंडकच नव्हे तर कोणत्याही मैदानावरती येऊ, पिंटूभाऊ मांगडे असतील, सागरदादा शेडगे असतील, चेतनभाऊ भाटे असतील, पारितोषिकांची बरसात समालोचक मंडळींवरती करत असतात. आणि अगदी आपण पाहतोय समालोचकांवरती असणारं प्रेम या ठिकाणी देखील पारितोषिकांची बरसात अगदी आपण पाहतोय. डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक तुम्ही या ठिकाणी पाहतायत आणि एक महत्वाची मॅच रंगताना पाहायला मिळते. मिडन षटकासाठी बंटी पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. अगदी आपण पाहतोय टोटल वरती नजर टाकली तर 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला कव्हर ड्राईव्ह खेळलाय. अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूवरती डीप एक्स्ट्रा कव्हरला कलेक्शन त्या ठिकाणी मात्र जे केलं जाईल. अगदी आपण पाहतोय चेंडूची फेकी पोहोचेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, प्राप्त केल्या जात आहेत. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये पुण्यनगरीमध्ये एक वलयांकित असणारी क्रिकेटची स्पर्धा. विश्वजित गायकवाडनं जर प्रेक्षकांच्या झेल टिपला तर पिंटू भाऊ दाडवे यांच्याकडनं 500 रुपये. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती धावाची संधी प्राप्त झाली. एक सिंगल कंप्लीट, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होताना जी पाहायला मिळते. टोटल वरती नजर टाकली तर 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यात 48 धावांचं टार्गेट समोर ठेवलं होतं. दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं धावांचा धोधो पाऊस पडला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये सचिन ढवळे सरांचं आगमन. सर विनंती आपण व्यासपीठावरती येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची. भाज्यानं जर झेल टिपला ज्युनियर भाज्यानं तर 500 रुपये तो घरी आरामात घेऊन जाईल. पिंटू भाऊंकडनं बक्षीस आहे. ओव्हर टू प्रवीण सर. पुण्यनगरीचं क्रिकेट मोठं करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय अनेक विद्यार्थ्यांना घडवलं असं असणारं व्यक्तिमत्व. आणि प्रहार हे नाव आता ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट पोहोचले त्या ठिकाणी नक्कीच पोहोचले. प्रहार प्रीमियर लीगचे आयोजक सन्माननीय सचिन ढवळे सर यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होतंय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय विकेट पाहायला मिळते. करण मडवी बॅक टू द पॅव्हिलियन, खूप महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती या सन्माननीय सचिन ढवळे सर यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मानाचा करंडक 2025 मध्ये अगदी आपण पाहतोय पुण्यनगरीचं क्रिकेट मोठं करण्यामध्ये या व्यक्तिमत्वाचा फार मोठा हात आहे. असं असणार हे दिलखुलास व्यक्तिमत्व आदरणीय सचिन ढवळे सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टोटल वरती नजर टाकली तर धावा अगदी आपण पाहतोय 29 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. करण मडवी चांगला बरसताना आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु त्याला बाद करण्यात नक्कीच यश आले मैदानाच्या आतमध्ये. आणि यश मिळवण्याच्या उद्देशानंच प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये आज उतरलाय. तिसरं षटक टाकलं जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे आणि षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय तिसरं मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. ललित हे तिसरं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
सम्रान बागवान यांचं हार्दिक स्वागत. सुदर्शनराव आले, त्यांचे हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि मला वाटतं डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी या पंचांचा इशारा. आपल्याला मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकसाठी ज्यांनी फार मोलाचं सहकार्य केलं सामरान बागवान यांचं आगमन होत आहे. आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं. ओर टू प्रवीण सर. दाते खूप महत्त्वाचे असतात आणि व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय आमचे सगळे दाते त्यांच्यामुळंच मानाचा करंडक प्रत्येक वर्षी एक वेगळी उंची नक्कीच गाठत आहे. पूर्वी जर पाहिलं तर मात्र आपल्या पुण्यनगरीमध्ये रबर बॉल क्रिकेट खूप कमी पाहायला मिळायचं, परंतु मानाच्या करंडकासारखी क्रिकेटची स्पर्धा आली आणि आमूलाग्र क्रांती रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील पुण्यनगरीमध्ये मात्र घडताना आपल्याला जे पाहायला मिळते. यावेळेला अगदी आपण पाहतोय डॉट आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 टाकले जाते. 4 षटकांची लढत आहे. 24 चेंडूचा झटपट खेळ अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो चालू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज ललित. षटक क्रमांक 3. यावेळेला अगदी आपण पाहतो थोडासा मिस टाइम मिड ऑफला शतरक्षक चेंडूवरती चित्याच्या चपळाईने येतोय. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. टोटल वरती नजर टाकली तर धावफलक 31 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. दरम्यानच्या काळामध्ये प्रदीप नैनीत डॉन यांचं आगमन होतंय, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. अर्थात गायत्री 11 संघ मैदानावरती येऊन दाखल. आता आतुरता फक्त प्रशांत दादांची. आनंद भाऊ साळुंके यांचं आगमन होतंय, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. ओर टू प्रवीण सर. परंतु पावसाळ्यामध्ये पुण्यनगरीचं क्रिकेट चांगलं नक्कीच प्रशांतदादा गायकवाड असतील, अगदी आपण पाहतोय प्रदीप नैनीत असतील. अनेक स्पर्धा प्रत्येक आठवड्याला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय संपन्न होताना ज्या पाहायला मिळतात. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती या सिंगल कंप्लीट केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 32 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 चालू आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. सर नॉन स्ट्राईकला जो चैतन्य पाटील खेळतोय ना, तो नुकत्याच झालेला रायगड रबर बॉल प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज आहे. तर नक्कीच चांगली माहिती या आदरणीय दीपक मंडले सर यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. स्टेप आउट आणि दरम्यान अगदी आपण पाहतोय एक ट्रीमेंडस सिक्सर. 6 धावा षटकार. समोरच्या कॅमेरा स्टँडवर जी मंडळी चढतायत ना, त्या स्टँडवरती कॅमेरामन सोडून कुणीही जायचं नाही, ही विनंती आहे. स्कोर कार्ड मूव ऑन 38. 38 धावा धावफलकावरती. एक चांगली जबाबदारी गुणलेखनाची आदरणीय दीपक मंडले सर यांनी नक्कीच सांभाळली आहे. पहिल्या सामन्यापासून अगदी आपण पाहतोय काय षटकार खेळला. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. चौकारासाठी 4 रन. थँक्यू डीजे, आपलं धन्यवाद आहे. एक आगळं वेगळं बक्षीस येत आहे. या मैदानाला पाण्याच्या टाकीचं मैदान म्हणून ओळखलं जातं. ती टाकी लॉंग ऑफच्या बाउंड्रीलाईनच्या बाहेर जवळपास पुढे 30-40 मीटरवरती आहे. त्या टाकीवर जर एखाद्या फलंदाजानं डायरेक्ट चेंडू मारला ना, तर सागर भैया बलकोडे यांच्या वतीनं तब्बल 3000 रुपयांचं बक्षीस आहे. ओर टू प्रवीण सर. एक अप्रतिम आयोजन म्हणजे मानाचा करंडक. खेळाडूंचा मान सन्मान करणाऱ्या क्रिकेटची स्पर्धा म्हणजे मानाचा करंडक. आणि अगदी आपण पाहतोय प्रेक्षकांना पारितोषिकं सोडली आहे, समालोचक मंडळींना पारितोषिकं, खेळाडूंना पारितोषिकं. अगदी आपण पाहतोय आजपासून सुरुवात झाली आणि येणाऱ्या 3 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामरान बागवान यांच्याकडनं बक्षीस येत आहे. लागोपाठच्या 2 विकेटला 2000 रुपये. टोटल वरती नजर टाकूया. 42 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक चालू आहे ते किरण. अगदी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. षटक क्रमांक 4 आणि 4 षटकांचा सामना
मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय फ्रंट फुटवरती आले, त्यानंतर अगदी आपण पाहतोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेला चेंडू जाईल. घोषांकी क्षेत्र आहे, धावा मिळतील त्या. अगदी आपण पाहतोय 1 धाव त्या ठिकाणी या डिक्लेअर. आणि टोटल वरती नजर टाकली तर 43 धावा धावफलकावरती या धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. झुंज आहे, संघर्ष आहे, क्रिकेट द्वंद्व रंगताना आपल्याला पाहायला मिळते. डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक मोठ्या थाटामाटा संपन्न होताना जो पाहायला मिळतोय. एक महत्वाची मॅच धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी आणि गावदेवी गावठाण उरण या दोन संघाच्या दरम्यान रंगताना पाहायला मिळते. लॉफ्टेड ड्राईव्ह अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडू पासून दूर आहे, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. $49 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. चैतन्य पाटील अगदी आपण पाहतोय जबरदस्त खेळ प्रस्तुत करत असताना शेवटची ओव्हर आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. अगदी आपण पाहतोय आतापर्यंत धावफलकावरती धावा अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा स्कोर कार्ड वरती गावदेवी गावठाण उरण. 50 रन 50 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. अंतिम षटक मार्गस्थ असताना फुलर लेन चेंडू यावेळेला अगदी आपण पाहतोय फ्लॅट बॅटेड स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवून दिलाय, परंतु डिक्लेरेशन झोन घोषांकी क्षेत्र 1 धाव त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. हा चेक केलं चेक करा. कुणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता आमचे पिंटू दादा मांगडे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार घेतोय. चेक केलं जाईल आणि त्यानंतर निर्णय येईल. हा चौकार आहे. 4 धावा अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती येतील. आणि या धावफलक जर पाहिलं 54 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. याला म्हणतात आयोजन. स्वतः आयोजक पिंटू दादा म्हटलं थांबवा, मॅच थांबवा. त्यानंतर चेक केलं आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला गेला. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकारासाठी 6 धावा. साठ धावा धावफलकावरती 60 रन ऑन स्कोर कार्ड. 60 धावा धावफलकावरती अंतिम षटक मार्गस्थ असताना यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढले. सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पलायन. फेकी पोहोचली आहे, परंतु थोडीशी या दिशाहीन फेकी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु चांगलं कलेक्शन बॅकअपला शतरक्षक होता. बनवल्या गेल्यात एकूण धावा 62 धावा आणि या 63 धावांचं लक्ष ठेवलंय. 24 चेंडूमध्ये 63 धावा धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी या संघाला जिंकण्यासाठी आवश्यक आहे. गावदेवी गावठाण उरण संघाचा परफॉर्मन्स या अगोदर देखील आपण मैदानावरती पाहिलाय अगोदरच्या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी पाठीमागची काही वर्ष जर पाहिली तर अनेक ठिकाणी या संघाने देखील विजेतेपद मिळवलेलं आहे. चांगली फायटिंग होईल. 4 ओव्हरमध्ये बनवायच्यात एकूण 63 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. चला विनंती आहे फक्त खेळाडूंना की वेळ वाचवायचा आहे. खुल्या गटातील सामने देखील आपल्याला आज दिवसभराच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. आणि टेनिस अगदी आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटचे नामांकित खेळाडू आज रबर बॉल नक्कीच
देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. अनेक लिजंड खेळाडू देखील सकाळच्या सत्रापासून मैदानाकडे येत आहेत. व्यासपीठावरती जर पाहिलं तर मात्र अगदी आपण पाहतोय या अफजल भाईंचं झालेलं आगमन. त्यांचं स्वागत असेल. चला विनंती आहे बॅट्समन आपण मैदानाचा ताबा ताबडतोब घ्यावा. मावळ आम्ही वादळ आम्ही अरे मरणाचा बी काळ आम्ही उत्तम सावंत सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर स्वागत असेल. वरचा कोण आहे बॅट्समन? रयतेचा राजा तो आम्ही हातरत याच जिकत नाही जवर तवर झुंजत राहायच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय कपिल भाऊ डांगी यांच्या या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित होत आहेत. आणि कपिल भाऊ डांगे यांच्याकडनं नेहमीच मानाच्या करंडकसाठी विशेष सहकार्य असतं. मेडिकलचं किट त्यांनी ठिकाणी सौजन्य केलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कपिल भाऊ डांगे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येतोय निखिल चौधरी. इथे आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं षटक करेल. सलामीच्या आघाडीचे बॅटर आपण पाहतोय किरण बेरड अर्थात छोटू आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंड होते आपण पाहतोय सौरभ. ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजीच्या मार्क होते निखिल चौधरी. गावदेवी गावठाण उरण आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी. दोन अतिशय तगडे ताकदवान संघ. पहिला चेंडू होता फुल ऑफ लेन टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड दी लेग स्टंप आपण पाहतोय. व्हाईट बॉल पंच कळवत आहेत. खराब चेंडू होते. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. संघाचं खातं मैदान ते खुललं आहे. एक धाव धावसंख्येत भर करते आणि संघाचं खातं मात्र उघडलं आहे. धानोरी स्पोर्ट्स क्लब टीम धानोरी. शॉर्ट पिच चेंडू होता बॅकवर्ड पॉइंटला. चेंडूला आपण पाहिलं तर तिथे पंच केला आणि चेंडू मात्र पाठवलाय थेट डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपलकोती आकडे आपण पाहिलं तर इथे बदलत आहेत. 2 धावा धावपलकोती आहेत. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे.
तिकडे आयोजकांचे कोणी सहकार्य असतील तर विनंती आहे, चेंडू घेऊन या. पलीकडे पाठीमागच्या बाजूला चेंडू गेलाय. आयोजकांच्या वतीनं सूचना आहे. 2 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक देखील पहिला आपण पाहिलं तर इथे मैदानाची सुरू आहेत. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतो निखिल चौधरीला. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं आदित्य पाटीलला. पहिल्या षटकात कमालीची सुरुवात करून दिली होती गावठाण उरण टीमकडनं. परंतु निखिल चौधरी देखील आपण पाहिलं तर एक चतुर चपळ गोलंदाज, तेज तर्रार गोलंदाजी, सातत्यानं रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो. अचूक टप्पा, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करणारे गोलंदाज सातत्याने यशस्वी ठरतात आणि तोच प्रयत्न निखिल चौधरीचा असेल. फुल टॉस चेंडू होता. किरण बेरडच्या बॅटमधून दिलाय तडाखा. चेंडू जातोय थेट पलीकडे आणि तिथे पंच कळवताय. डिक्लेअर 1 धाव. 3 धावा धावफलक होत आहेत. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. पाठीमागच्या बाजूला काही डिक्लेरेशन झोन आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय आनंद भाऊ साळुंके यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. चला विनंती आहे थोडं स्पीडअप करूयात, वेळ भरपूर झालेला आहे. आणखीन एक चांगला चेंडू, बॅटची एच आणि तिथे आपण पाहतोय पहिलं विकेटचं होतंय पतन. पहिला बॅटर किरण बेरड अर्थात छोटू स्वस्तात परतताना पाहायला मिळत आहेत. पहिला धक्का धानोरी संघाला. विनोद चोरगे सरांना 500 रुपये पिंटू भाऊ मांगडे, सागरदादा शेडगे आणि चेतनदादा बाटे यांच्या वतीनं ऑनलाईन त्यांच्यापर्यंत पोहोच केलेले आहेत. न्यू बॅटर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर शुभम गीते मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. या ठिकाणी एक ॲक्टिवा 2 व्हीलर गाडीची चावी हरवलेली आहे. ज्यांची कुणाची असेल त्यांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये ती जमा आहे. स्कोररकडे ओळख पटवून आपण ते आपल्या ताब्यात घ्या. सूचना संपली. पुन्हा एकदा मॅचकडे घेऊन जातोय. गावठाण उरणचा संघ आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील एक आमदार एक संघ हा एक ताकदवान संघ या स्पर्धेत आपण पाहिलं तर उतरलेला आहे. विशेष करून सूरज पाटीलच्या नेतृत्वाखाली या टीमनं अतिशय कमालीची कामगिरी केली आहे. तर देखील आज या संघात अमित नाईकची अनुपस्थिती आपण बघतोय. परंतु करण मडवी असतील, सूरज पाटील असतील, चैतन्य पाटील असतील, या खेळाडूंनी आपण पाहिलं तर सातत्यानं आपल्या खेळाच्या चोरावरती, आपल्या कामगिरीच्या बळावरती एक सांघिक खेळ करत, एक युनिटीनं खेळ करत, एकीचं बळ दाखवत सेकंड राऊंडच्या लढतीमध्ये सामन्यात एक मजबूत आणि घट्ट पकड निर्माण केले. तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय स्ट्राईक ऑन शुभम गीते. फुल टॉस चेंडू होता. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. एक टप्पा घेत चेंडू अडवला जातोय. फेकी केली चाल तोपर्यंत धावा येत आहेत. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्येत वाढ होते. 5 धावा धावफलक होत आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. शुभम गीते ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंड होती देखील आपण बघतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ. तर पहिलं षटक निखिल चौधरीचं आपण बघतोय मैदान ते सुरू आहे. षटक क्रमांक 1. पहिल्या षटकात गोलंदाज निखिल. स्ट्राईक ऑन बॅटर मॅन फ्रॉम धानोरी शुभम गीते. यावेळेचा चेंडूचा सुंदर स्क्वेअर कट, कॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक तैनात. प्रयत्न चांगले, एफर्ट्स कमालीचे, जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे मैदान ती पाहायला मिळते. 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. गावठाण उरण टीमसाठी 1 धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावफलक कोती बनवलं जात आहेत. 6 धावा पहिलं षटक मैदान ती सुरू असताना. गोलंदाजी देखील आपण बघतोय. जबरदस्त मैदान ती पाहायला मिळते. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये स्वतःला सिद्ध केले रायगडच्या खेळाडूंनी. आज पुणे जिल्ह्यातील पुण्यनगरीत येत असताना डीडी स्पोर्ट्स प्रेझेंट मानाच्या करंडक या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. क्रिकेटचा खेळ असाच आहे. स्वतःला सिद्ध केलं की जग प्रसिद्ध करतं आणि रायगडचे खेळाडू सातत्यानं स्वतःला सिद्ध करतायत. म्हणून तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती किंवा रबर बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपली प्रसिद्धी ते मिळवताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल येते, एक चोरटी धाव पंच कळवतात. डेड बॉल देखील पंच कळवतात, परंतु टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत. थर्ड अंपायर चेक करतील अक्षय निर्मळ सर. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो वैभव कातोरे सर आहेत. नुकतीच महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेत आपण त्यांना पंचांच्या भूमिकेत पाहिलं. सकाळच्या सत्रात सांगितलं की स्टार स्पोर्ट्सूटून थेट क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सवरती, अर्थातच महाराष्ट्र प्रीमियर लीगमधून थेट मानाच्या करंडक या स्पर्धेत ह्याचा अंपायर म्हणून त्यांना आपण बघतोय. समीर जोशी सर आहेत. पुणे जिल्ह्यातील एक नामांकित पंच अक्षय निर्मळ सर
या 3 पंचांचा पॅनल या स्पर्धेत आपण सातत्यानं बघतोय. चेक करतायत तिसरे पंच अक्षय निर्मळ सर. सिमेंटच्या विकेटवरती चेंडू पडलेला आहे. तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय कळवलाय. मुख्य पंच कळवतात व्हाईट बॉल प्लस एक सिंगल अतिरिक्त 2. पहिले षटक गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू होता समोर उडवला हवेत. शुभम गीतेच्या बॅट मधून आक्रमक फटका. बॉल पाठवलाय थेट सीमा पार. षटकार. पहिल्या षटकात प्रचंड मोठं आक्रमण केले. गोलंदाज तन्वीरवरती आपण पाहिलं तर हल्ला चढवलाय. षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचा आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोत्याने स्कोर कार्ड वरती बनवला गेला 13 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपल कोत्यात. फार मोठे टार्गेट देखील आपण पाहिलं ते सेट केले. 24 चेंडू आणि 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 तर बनवल्यात. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 50 धावा. 14 झाल्या. वाईट प्लस सिंगल होती. 14 धावा धावपल कोत्यात. 14 धावा धावपल कोत्यात. षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे. विजयासाठी 18 चेंडू 49. दरवेळची दाडवे साहेबांच्या वतीनं सलगच्या 2 षटकांना 1100 रुपयांचं बक्षीस आहे. बॅक टू बॅक 2 षटकर जर कोणता बॅटर खेळत असेल तर दरवेळची दाडवे साहेबांकडनं 1100 रुपये. आदित्य पाटील यावेळीचा चेंडू होता. एक्रॉस बॅट खेळलाय. चांगला फटका आपण पाहतोय. सौरभच्या बॅटमधून एकदा पळून पूर्ण शुभम गीतेनं थांबवले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. जबाबदारीचा खेळ मैदानी पाहायला मिळतोय शुभम गीतेकडे. या खेळाडूकडे क्षमता आहे. अल्पावधीतच याही खेळाडूंनी आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती रबर बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा डंका पेटवलाय. पुणे जिल्ह्यातील वडगाव शहरी मतदारसंघातील धानोरी गावाला बिलॉंग करणारा धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या संघाचं प्रतिनिधित्व करणारा शुभम गीते तो मात्र स्ट्राईक वरती. गोलंदाजीच्या मार्क होती आदित्य पाटील. चांगला चेंडू होता. वेलकम बॅक गुड कमबॅक. आदित्य पाटील कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील बामण डोंगरीचा सुपरस्टार. गोलंदाजीतून आज अफलातून कामगिरी करतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील सुरुवातीच्या षटकात कमाल केली. याही मॅच मध्ये दुसऱ्या षटकात धमाल करतोय आदित्य. ओव्हरपी चेंडू होता. टप्पा थोडासा पुढ्यात ठेवला. चेंडूला आपण पाहिलं तर वेग दाखवण्याचा प्रयत्न होता. अचूकता आदित्य पाटीलकडनं पाहायला मी ते शुभम गीतेला थांबवतोय. बॅक टू बॅक सलगचे 2 डॉट बॉल आदित्य पाटीलनं मैदानी केलेत. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू येत आहेत. 3 चेंडू टाकलेत आदित्यनं. खर्च केली फक्त 1च धाव. स्ट्राईक ऑन शुभम गीते. नॉन स्ट्राईकला सौरभ. यावेळीचा चेंडू होता. स्लोअर 1 बाउन्सर पेश केलाय. शुभम गीतेला चेंडू आपण पाहिलं तर रीड करता आला नाही. तोपर्यंत एक सिंगल येते बॅटच्या आतील काढा घेऊन. पाठीमागे चेंडू फील्ड केला जातोय. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड वरती बनवले जात आहेत. 16 धावा. 63 धावांचा पाठलाग सुरू आहे. 24 चेंडूंचा एक डाव देखील आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आहे. 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. आदित्य पाटील गोलंदाजीतून कमाल करतोय. पहिल्या षटकात तन्वीरला आपण पाहिलं. दुसरं षटक आदित्य पाटीलकडे सोपवलं. यावेळीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. विकेट किपरकडे जातोय. अचूकता आपण पाहतो आदित्य पाटीलकडे फार अचूक आहे. योग्य टप्प्यावरती योग्य गतीनं तो इथे गोलंदाजी करतोय. सातत्यानं व्हेरिएशन दाखवतोय. गतीतून संमिश्र मिश्रण करतोय. फलंदाजानं उभं करून ठेवतोय. फलंदाजानं रोखून ठेवले. धावांपासून त्यानं वंचित ठेवले. आदित्य पाटील पुन्हा एकदा षटक क्रमांक 2. वेग दाखवलाय. गतीचा वापर केलाय. भन्नाट वेग होता. कमालीची गोलंदाजी. आदित्य पाटीलनं पुन्हा एकदा इम्प्रेस केलं या षटकात. खर्च केली फक्त 2 धावा आणि षटक क्रमांक पूर्ण करतोय. दुसऱ्या क्रमांकाचं 2 धावा येत आहेत या षटकात आणि टीमची संख्या 1 गडी बाद 16 धावा. 12 चेंडू 47 धावा. विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर बदलते. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये 12 चेंडू 47 देखील बनवलं जाऊ शकतात. कित्येक वेळा बनवल्या गेल्यात. रबर बॉल क्रिकेटचा खेळ असाच आहे. या खेळात सातत्यानं आपण पाहतो कधी फलंदाज गोलंदाजांवरती हावी होतात.
कधी गोलंदाज फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरतात, परंतु आज गावदेवी गावठण उरण संघाने केलेला खेळ मात्र कमालीचा ठरलाय. प्रेक्षकांच्या मनात घर करते ही टीम आणि प्रेक्षकांच्या मनात या टीमचा बोलबाला पहिल्या 2 मॅच मध्ये सातत्याने राहताना पाहायला मिळतोय. शुभम डाकी गोलंदाजीच्या मार्क होती. पहिला चेंडूचा भन्नाट वेगाने करतोय. उंचपुरा गोलंदाज लांबलचक हाताचा मनगटाचा वापर करतोय. आउटसाइड द ऑफस्टंप चांगला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर रूम देण्याचा प्रयत्न होता शुभम गीतेला. विकेट किपर करण मडवीच्या हातात एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान टिकेला होतोय. गोलंदाजीच्या मार्क होते आपण बघतोय. गोलंदाज शुभम डाकी. टीमची धावसंख्या देखील आपण पाहिलं तर स्थिर आहे 16. यावेळेचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. मिस टाइम फटका झेल सुटलाय. शुभम गीतेला सोपं जीवनदान. कॉटन बॉलची संधी होती गोलंदाज शुभमला. बॅटिंगसाठी शुभम गीते, गोलंदाज शुभम डाकी. 2 शुभम एकमेकांच्या समोर आहेत. एका शुभमला दिलेलं जीवनदान ते देखील आपण इथे मैदानावरती बघतोय. सोपा झेल होता. खरं तर पॉलोत्रमध्ये झेल टिपण्याची संधी फार कमी कालावधीत येत असते आणि आलेली संधी देखील आपण पाहिलं तर शुभम डाकीकडनं इथे मात्र दवडली गेली. परंतु मॅचवरती एक मजबूत घट्ट पकड निर्माण केली सूरज पाटीलच्या नेतृत्वाखाली टीम गावदेव गावठण उरण टीम ना. पंच कळतायत टेट बॉल मृत चेंडू मैदानावरती घोषित करतायत समीर जोशी सर. गोलंदाज आपल्या पॉलोत्रमध्ये थोडंसं अडकळताना पाहायला मिळतोय. सकाळच्या दुपारच्या सत्रात आपण बघतोय 1 आमदार 1 हाफ विधानसभा मतदारसंघ ने टीम आपल्याला पाहायला मिळतात. तर दुपारच्या सत्रानंतर ऑल इंडिया ओपन हाफ. अकुट टाप्याचा चेंडू होता. जबरदस्त स्क्वेअर कट टकाटक शुभम गीतेच्या बॅट मधून बॉल पटापट सीमा पार षटकार. जातो. काही काळ त्याला शांत ठेवलं आदित्य पाटीलनं, परंतु जबरदस्त कमबॅक पुन्हा एकदा करतोय. शुभम डाकीवरती आक्रमण करतोय. या फटक्यांची गरज आहे. प्रत्येक षटकात आता मोठमोठे फटके खेळावे लागतील. षटकार चौकार. यावेळेचा चेंडूचा फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगाने डीप कव्हर पॉइंटचा चुकी होती परंतु अडवलं जाईल. चेंडू त्या ठिकाणी तोपर्यंत धावा येत आहेत आणि स्कोर कार्ड होती आकडे बदलत आहेत. 2 धावांच्या मदतीने टीमची संख्या 24 63 धावांचा पाठलाग करत असताना 8 चेंडू 39 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल. चौकार षटकार खेळावे लागतील. एकेरी दुहेरी धावांनी आता सहजासहजी धानोरी स्पोर्ट्स क्लब पिछे होणार नाही. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार ठोकावे लागतील. यावेळेचा चेंडूचा पाठीमागे जातोय. धावा पळून पूर्ण करावा लागतील. 1 धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न तिथे नकार. एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या 25 धावा. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकला ते शुभम डाकीकडनं. 7 चेंडू आणि बनवायच्या 38 धावा. 7 चेंडू 38 धावांची गरज आपण पाहतोय विजयासाठी. सौरभ ऑन स्ट्राईक. डावकृतीचा लेफ्ट हँड बॅटर. आक्रमक फलंदाज म्हणून त्याचे ख्याती आहे परंतु फारसे इम्प्रेस करू शकला नाही या महत्त्वपूर्ण सामन्यात. सौरभ ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू होता सौरभच्या शरीरापासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहिलं तर शुभम डाकीने केला आणि तिथे एक डॉटबॉलची सांगतो होती. षटक क्रमांक संपेल 3ऱ्या क्रमांकाचं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती. स्कोर कार्ड होती 25 धावा. त्या मात्र धावफलक होत्या आहेत. दरम्यानच्या काळामध्ये या मानाच्या करंडकामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातील 2 नामांकित संघमालक येऊन दाखल होत आहेत. त्यामध्ये हमराज मृत्युंजय संघाचे सर्वे सर्वा ऋषी जोरी सर आणि त्याचबरोबर रहीम 11 संघाचे आमचे रहीम भाई यांचं आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक आपण पाहिलं तर सुरू होते. स्लॉगवर टेतोरला सुरुवात होताना पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी आज गावदेव गावठण उरणचा संघ आपण पाहिलं तर या मैदानावरती करतोय. कोणतंही स्वप्न नवसानं पूर्ण होत नाही. त्यासाठी मेहनतीचा मोठा डोंगर उचलावा लागतो आणि प्रचंड मेहनत कष्ट करताना आज पाहायला मिळालाय गावदेव गावठण उरणचा संघ. क्लीन बॉल 3 धाड त्रिफळा. शुभम गीते इथे आपण पाहिलं तर फर्निचर डिस्ट्रॉइड. आउट होतोय. बाद होतोय. विकेट गमावली जाते. धक्का क्रमांक
2. कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. लगेच मॅच संपल्यानंतर क्वार्टर फायनलची मॅच होणार आहे 3 ओव्हरची आणि तिचा टॉस लगेच संपन्न होईल. शुभम पाटील आपण पाहते उरण तालुक्यातील चिरलेगावचा सुपरस्टार स्लॉगोर मध्ये ओव्हर पी चेंडू होता पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न. प्रवीण पलांडे बॅटिंगसाठी येत आहेत. पहिला चेंडू आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू मैदानात टाकला जातोय. शुभम पाटीलचे कौतुक करावं लागेल. यंग स्टार आहे, यंग टॅलेंट आहे, रायझिंग स्टार, परंतु काय वेगावरती स्वार होत गोलंदाजी करताना पाहायला मिळते. रुपेशजी शर्मा यांच्या वतीनं शुभम पाटीलच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं बक्षीस. यावेळेचा चेंडू होता अचूक टप्पा योग्य टप्प्यावरती नियंत्रण आपण पाहतोय. शरीरभेदक मारा केला होता प्रवीण पलांडेसाठी शुभम पाटील कडनं. लेगबायच्या रूपात एक सिंगल येते. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या 26 रन 63 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकोती बनवलं जात आहेत. 26 धावा धावफलकोती आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक नामवंत संघमालक देखील उपस्थित आहेत. अनेक क्रिकेटचे अनिचिम चाहते उपस्थित आहेत. अनेक क्रिकेटचे रसिक प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे मानाच्या करंडक मध्ये. यावेळेचा चेंडू होता लेट पण थेट सौरभच्या बॅट मधून आक्रमण आणि चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. षटकार. 32 रन 32 धावा धावफलकोती आहेत. शेवटचे काही चेंडू आपण पाहिलं तर या सामन्यातील बाकी आहेत. त्यानंतर क्वार्टर फायनलची मॅच असेल अलमबाई पठाण स्पोर्ट्स क्लब वारचे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये गावदेव गावठाण उरण या 2 संघात क्वार्टर फायनलची मॅच असेल 3 ओव्हरची. एक धाव देखील आपण पाहिलं तर इथे पळून पूर्ण केले जाते. सामन्यात औपचारिकता देखील आपण पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळते. प्रवीण पलांडे येतात स्ट्राईकवरती, सौरभ येतात नॉन स्ट्राईकवरती. डीडी स्पोर्ट्स प्रेझेंट मानाचा करंडक 2025 आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला चेंडू मैदान ते केला होते. टॉट बॉल येतोय. षटकाची होते समाप्ती. सामना संपतोय आणि सामना देखील आपण पाहिलं तर जिंकलाय. गावदेवी गावठाण उरण संघ विजय होते. गावदेवी गावठाणचे कॅप्टन सूरज पाटील आपण लवकर या झटपट कॉमेंट बॉक्सच्या समोर. सूरज पाटील तुम्ही झटपट या. आयोजक आपल्याकडे संपर्क करा. डीजे थँक्यू. डीजे एक 2 मिनिटं. सूरज पाटील फक्त आयोजकांकडे संपर्क करतील.